हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत गॅस सुरक्षा उपाय. गॅसपासून आपली सुरक्षा कशी करायची. आपलं सहकार विद्या मंदिरच्या बाजूला आपलं ऑफिस आहे. तर याचं कारण असं की गॅसचं सिलेंडर याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारे लिकेज होऊन दुर्घटना होऊ नये त्याच्याबद्दल 10-15 मिनिटाची माहिती आहे. माहितीचा काही चार्ज वगैरे काही नाही. ठीक आहे. बस सर, आता किती वर्ष झाले आपल्या घरी सिलेंडरचा वापर चालू आहे? 10 वर्ष झाले, बरोबर आहे. तर 10 वर्षामध्ये काय माहिती आहे बेसिक या सिलेंडर बद्दल? नाही, सिलेंडर बद्दल बेसिक माहिती काय आहे? याच्यामध्ये किती सिलेंडर बसलेला आहे, त्याचा वेट किती आहे, त्याची एक्सपायरी वगैरे त्याच्यात ते आहे. तर याच्यावर 3 नियम लिहिलेले आहे. पहिले अगोदर की उपयोग न होणे पर रेग्युलेटर बंद करे, बरोबर आहे. पहिला नियम आहे. तर उपयोग नसताना रेग्युलेटर बंद करा. तर 80% महिला बंद करत नाही, सगळं चालूच असते. तर चालू असल्या कारणाने काय होते, याला एक बायपास छिद्र आहे, याच्यातून गॅसची 20% झडती चालू असते. सर्वांच्याच घरी किचन आहे, किचन मोठा आहे. त्याच्यानंतर किचन मध्ये देवघर आहे, देवघरात दिवा आहे आणि लाईट पण आहे. लाईट मध्ये स्पार्किंग आहे, त्याच्यामुळे घरात स्फोट होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम असा आहे की वजन करून घ्या, नंतर सील चेक करून घ्या, बरोबर आहे. तर आता सर 10 वर्षामध्ये किती वेळा आपण वजन करून घेतला गॅस? एकदाही, बरोबर आहे. तर आता याच्यात किती गॅस येते माहिती आहे का? 14 किलो 200 याच्यामध्ये गॅस येते, बरोबर आहे. तर समजा आता सपोज तुम्हाला 40 दिवस सिलेंडर जाते, पण ते जर समजा 30 दिवसात जर सरलं तर आपण कोणत्या नाही करू शकतो. या महिन्यामध्ये गॅस आपला जास्त वापर झाला, बरोबर आहे. आता समजा 14 किलो 200च्या ऐवजी जर 12 किलो गॅस जर तुम्हाला आला आणि 900 सिलेंडर आहे, 800 रुपये दिले, देते काय? नाही देत. तर त्याचं म्हणणं काय, तुम्ही त्यातून वजन करून घ्या. दुसरी गोष्ट सील. तर सील कशाला म्हणतो आपण? याला एक कॅप असते आणि एक पन्नी असते, बरोबर आहे. तर आता हे आपण जर काढलं त्यातला गॅस चालला काय? मग याला सील म्हणता येईल का? नाही. तर सील कशाला म्हटलं जाते? याच्यामध्ये एक वायसर आणि उभा रॉड आहे, याला सील म्हटलं जाते. याची जुळणी जर योग्य असली तरच याला सील म्हणता येते, अन्यथा सील म्हणता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रत्येक गोष्टीचे सर जो जन्माला आला त्याचा मृत्यू आहेच, बरोबर आहे. तर हे जे 3 खांब आहे, याच्यावर 2 खांबावर 15.7 आहे. 15.7 काय आहे? खाली टाकीचं वजन. आणि हे वेगवेगळ्या कलर मध्ये येतं, 4 अक्षर राहतात, ABCD. आता C34 काय आहे? नंबर असेल त्यांचा काय तर रजिस्टर. हे एक्सपायरी आहे सर. आता सर आपण साधं बिमार जर पडलो तर एक्सपायर गोळी घेतो काय? नाही घेत, कारण की साईड इफेक्ट होऊ शकते, बरोबर आहे. तर आता हे याची एक्सपायरी आहे. C म्हणजे हे कोटिंग आहे, 34 म्हणजे 2034. 12 महिन्यातून 3 महिने डिवाइड करायचे. A मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च, B मध्ये एप्रिल मे जून, C मध्ये 0 ऑगस्ट सप्टेंबर, D मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. तर आता हे C34. आता सोबत तुमच्याजवळ हे सिरीजचं 24 आलं असतं, तुम्हाला घेतलं असतं काय? कारण की ते एक्सपायर असतं. नाही, हे पाहून घ्यायचं. आता 2 ठिकाणी एक्सपायर सिलेंडर आले. 34 काय वर्ष आहे? हा. तर हे सिरीज आणि 34 पर्यंत. हा, एक्सपायर आणि 34 आहे. 34 आहे. तर आता सध्या आमच्या गावामध्ये रुदाऱ्यामध्ये तायडेवाच्या घरी हे सिरीजचं 24 चालू होतं. म्हणजे ते समजा आता या महिन्यामध्ये एक्सपायर होईल होतं असंही म्हटलं तर. त्याच्यानंतर सर आता रंग भरपूर आहे. याला लालच रंग कोण दिला याच्याबद्दल काही माहिती? लाल हा डेंजरचं प्रतीक आहे, बरोबर आहे, धोक्याचं प्रतीक आहे. तर आता हे शासनाची वस्तू आहे, बरोबर आहे. शासनाच्या वाहनामध्ये सर तुम्ही पाहिलं घ्यायला नेता वेळेस बसमध्ये, विमानामध्ये, कशामध्ये का नाही निवडते शासन? ज्वलनशील आहे, बरोबर आहे. कारण की याचा स्फोट होऊ शकते, बरोबर आहे. मग आता आपण कुठे आणून ठेवलंय? आपल्या घरी, बरोबर आहे. आपल्या वस्तू आहे ज्या लहान लेकरं आहे सर्व आपल्या घरी. तर आपल्या घरी स्फोट होऊ शकत नाही आहे, पण मग समजा सांगून होईल काय की बाबा मी होतो म्हणून, बरोबर आहे. त्याच्यानंतर सर पहिले आपल्या घरामध्ये 2 वस्तूपासून धोका होता. एक म्हणजे सिलेंडर, दुसरी गोष्ट कुठली? लाईट, बरोबर आहे. तर लाईटसाठी आपण काय केलं? अंडरग्राऊंड फिटिंग केली, बरोबर आहे. त्याच्यानंतर MCB बसवला, RCB बसवला. तो काम काय करतो की काहीतरी समजा फॉल्ट झाला तर बाहेरच टाकी ट्रिप होऊन जातात की अंदर सप्लाय देत नाही. तो काय म्हणजे काहीतरी लिकेज आहे, ते लिकेज जोडा, नंतर मी सप्लाय देतो. तसं दास कंपनीने याच्याने सेफ्टी डिव्हाइस काढला. हे चेक करून घेताय तुम्ही? कसं चेक करून घेता वेळेस? पाणी टाकून? आम्ही घरी नसतो ना. याच्यावर नाही घ्यायचं, चेक करून घ्या, याच्यात पाणी टाकून, बरोबर आहे. बबल जर आले तर आता प्रेशर दाखवतो तुम्हाला.
हा प्रेशर आहे 660चा. एक कप चहासाठी एवढा योग्य आहे का आपल्याला? जे भट्टे यूज करतात हॉटेलवाले त्यांच्यासाठी हा प्रेशर योग्य आहे, बरोबर आहे. तर आता एक कप चहा किंवा साधारण आता आपल्या घरचा 3-4 महिलांचा समजा याच्या परिवाराचा स्वयंपाक करण्यासाठी एवढं प्रेशर योग्य आहे काय? हे एका विमानापेक्षा जास्त आहे. विमानाचा आहे 450चा, 500चा, याचा आहे 660चा. आता सर सिलेंडर विमान सोबत सोडलं कोण जाईल अगोदर? सिलेंडर, बरोबर आहे. मग आता विमान आपल्या हाताला कंट्रोल करू शकतो, याला करू शकतो काय? कसं जाईल? अपघात करत, बरोबर आहे. आता हे 10 तालाची बिल्डिंग एका मिनिटामध्ये उद्ध्वस्त करू शकते. रेल्वेत जर कुठलं 10 डबे घेऊ शकते, खाली जर कुठलं तर 15 ते 20 फूट विहीर खोदून देऊ शकते, बरोबर आहे. त्याच्यावर आता हा एमएससीबी काय काम करते ते दाखवतो. तर पहिल्या आवाजामध्ये आणि आवाजामध्ये किती फरक वाटला? तर पहिली गोष्ट म्हणजे याने एक फायदा असा केला की जो 660चा गॅस होता त्यानं 500चा लॉक केला आणि 160चा आपल्याला उपयोगासाठी दिला. आता सर हे तिन्ही बी चालू आहे. आता समजा आपल्या घरचं साधं रेग्युलेटर जर असतं, हे चालू असलं, हे चालू केलं म्हणजे काय? चालू होते गॅस, बरोबर आहे. हा होत नाही. काय कारण नाही याचं? स्पीड कमी झाला. स्पीड कमी नाही. त्याचं म्हणणं काय? सगळ्याच्याच घरी लहान लहान मुलं आहे, बरोबर आहे. सगळ्याच्या घरी हे चालू असते. लहान लेकरं येतात, हे चालू करतात, असं राहू देतात, 5 मिनिटांनी येतात, असं लावतात, म्हणजे डायरेक्ट हे होऊ शकते, भक्का होऊ शकते तिथं मोठा. तर याचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत इथं समजदार व्यक्ती हजर नाही, स्वयंपाकासाठी रेडी नाही, तोपर्यंत मी गॅस देत नाही. तुमचं असं चालू असलं 1% बी गॅस जाणार नाही कुठे. तर याला काय करणं पडते? आता सपोज आपल्याला कुठे जायचं असलं तर गाडीवर बसल्याबरोबर गाडी चालू होते काय? नाही हो. चाबी लावणं पडते, किक मारणं पडते किंवा सेल्फ स्टार्ट करणं पडते, त्याला परमिशन देणं पडते. तशी याला परमिशन देणं पडते 2 वेळा. आता काटा कुठे आहे सर? लालवर आहे, बरोबर आहे. याला 2 वेळा असं पुश करायला. ग्रीनवर गेला ते प्रेशर. आता गॅस चालू झाला. आता सर आपल्या सर्वांच्याच घरी गॅस होते आहे. तर गॅस आता काही सणातिवाराचे दिवस असतात तर महिला काय करतात? शिगडी खालची वर वरची खाली करतात, बरोबर आहे. शिगडीची हालचाल होते. आता नळीची हालचाल होत नसेल काय? समजा 660चाच प्रेशर आहे चालू, याच्यामध्ये जर नळी निघाली आपल्या घरात तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो? दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्यावर असं काही आहे की आज स्वयंपाक केला म्हणजे 1 महिना करायचं काम नाही, रोजच करणार नाही याच्यावर स्वयंपाक. आता याच्यावर काही समजा तेल सांडून भाजी सांडून खराब होते तर आपल्या इकडे धुयाची पद्धत आहे, बरोबर आहे. 1-2 ग्लास पाणी टाकतं, महिला मस्त साबणानं घासतात, घासलेलं घासतात. आता तुम्ही तुमच्या घरात दुसऱ्या वेळेस नळी काढून पाणी काढता काय? नाही काढत. असंच पाणी काढता ना. सपोज आता 2 ग्लास मधलं 3-4 थेंब पाणी जाऊ शकते सर याच्यामध्ये. तर आपल्या घरी केसरी कलरची नळी आहे, हे डेमोची आहे. त्याला 3 याचं कोटिंग आहे. पहिला आहे रबराचं, दुसरा आहे ताराचा, तिसरा आहे कापड पन्नीचं, बरोबर आहे. तर कालांतराने ते पाणी जाऊन ते तार जमून नळी अशी निघू शकते. समजा आता निघाली आपल्या घरात तर कसं होईल ना. आता मी तुमची परमिशन मागतो, ते नळी काढायची काय? काटा काय काम करते? कोणतंच बटन दाबत नाही, काहीच नाही. सपोज तुमच्या घरी साधं रेग्युलेटर असतं तर काय झालं असतं? हा 160चा प्रेशर आहे म्हणून मी तुम्हाला करून दाखवू शकलो. आता हे 160च्या प्रेशरनं 5 फूट आग वर गेली, बरोबर आहे. आता 660चं जर असतं तर आपलं किचन एवढं मोठं आहे का? महिलाच्या अंगावर कपडे कोणते असतात? नायलॉन स्टील टेरिकॉटचे, म्हणजे आग एकदम खेचून घेते, बरोबर आहे. हे आपल्या घराची पहिली सुरक्षा अशी करते. त्याच्यानंतर आता सर्वांच्या घरी काय झालं, हे जे नळी आपल्याकडे केसरी रंगाची 4 वर्ष झाले, 10 वर्ष झाले पूर्ण चेंज केलेली नाही, तर त्या नळीला असे चिरा पडलेला आहे. आता अशी चिर जर पडेल असली, इच्छी फ्लेम इथे जिथायला वेळ लागेल कसं? समजा असं लागलं तर काय करू शकतो आपण घरामध्ये? काहीच करू नाही शकत आपण. हिंमतवाला माणूस जर असला तर काहीतरी समजा सिलेंडर उचलून फेकून देऊ शकते. महिला काहीच नाही करू शकत. अशा जसं जसं मायनर छिद्र मोठं मोठं होईल तसं तसं काटा काय काम करतो. काटा एकदम ट्रिप झाला. तुम्ही याला किती वेळा परमिशन दिलं, तुम्हाला इकडे गॅस देतच नाही. तो म्हणते काहीतरी लिकेज आहे, लिकेज जोडा. नंतर आता आपल्या घरची नळी आपण कापू शकत नाही, हे डेमोजी आहे म्हणून कापलं जाते. त्याच्यानंतर आता तिसरा फायदा असा करते,
आता साधारण सर डाळ शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात, बरोबर आहे. जर कुकर जर ठेवला 3 शिट्ट्या होईपर्यंत कुठली महिला थांबते का तिथं? नाही थांबत, कारण की बाहेरचे कामं आपल्याला भेटते, बरोबर आहे. तर आपण काय करतो, अशी फ्लेम कमी करून देतो, कामं करतो बाहेरचे. तर समजा हवेच्या दाबानं किंवा नैसर्गिक कारणाने किंवा डाळीचं हुतून गॅस असा बंद होतो, बरोबर आहे. तर आपल्या लक्षात केव्हा येते? वास आल्यावर, बरोबर आहे. तर यानं काम काय केलं, जो 100% गॅस आहे तो 80% इथं लॉक केला आणि 20% या बर्नरमध्ये ठेवला. तो कशासाठी? की आपल्याला वास यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर आता समजा सर्वांच्याच घरी किचन आहे, किचन आपलं, त्याच्यानंतर देवघरात दिवा असते. तर 2 मिनिटामध्ये कमीत कमी असा प्रकार आपल्या घरात जर झाला तर कमीत कमी 2 मिनिटामध्ये सिगरेटपर्यंत गॅस जाते, 5 मिनिटामध्ये किचन ओटा, त्यानंतर 10 मिनिटामध्ये किचन रूम. तर आता कमीत कमी गॅस इथपर्यंत तर यायला पाहिजे. आता आपल्या घरच्या याच्यामध्ये एवढं आहे काय, फक्त नॉर्मल त्या लायटरमध्ये चिमणी आहे फक्त. सपोज तुमच्या घरी असं कधी जर काही झालं, तुम्ही 1 दिवस किंवा 8 दिवस महिनाभर बाहेर गावी जर गेले, तुमचा 1% गॅस वाया जाणार नाही आणि त्याच्यानंतर स्फोट बी होणार नाही, काहीच नाही. हा जसा चेटला अगोदर तसा ट्रेन एकदम आरामात ते त्याच्या एकदम जवळ नेतं, अजून मी चेटत. हे तिसरी सुरक्षा अशी करते. त्याच्यानंतर सोपं हे तर काही निघतच नाही, पण समजा चालूमध्ये जर समजा निघालं 660च्या स्पीडनं, कसं निघेल की बा आपल्या इकडे पद्धत काय आहे, काही लोकांना असं समजत नाही. आपण रेग्युलेटर लावतो आणि असं या रेग्युलेटरचे असं तोंड उचलून पाहतो की लागलं की नाही लागलं, बरोबर आहे. 70 ते 80% लोक तसं करतात. तर याला आहे सर बारीक शरीर, यातला जर एक शरीर जर कटला 660च्या स्पीडने फेकू शकतो नव्हतं. तर आता समजा काही झालं काय, चालूमध्ये काढलं तर गॅस आहे का, काहीच. अशी सुरक्षा करतो.